नमस्कार, मी उषा जगताप. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण उपवासाची रताळ्याची बासुंदी करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: दूध, 2 रताळी ही कच्ची आहेत, गार्निशसाठी बदामाचे काप, वेलची पावडर, मिल्क पावडर, काजू आणि बदाम, खडीसाखर. सुरुवातीला आपण रताळी किसून घेऊया. काजू आणि बदामाची पेस्ट बनवूया. सुरुवातीला तूप टाकूया. रताळ्याचा किस टाकूया. मंद गॅसवर आपण शिजवून घेऊया याला. ते तुपावर छान परतून घेतले, ते शिजले. आता आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकूया. छान परतून घेऊया. दूध टाकूया. मिल्क पावडर टाकूया. काजू आणि बदामाची पेस्ट टाकूया. खडीसाखर धुवून टाकूया. वेलची पावडर टाकूया. जशी साई येईल तसं आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया. दुधामध्ये चमचा ठेवला की दूध उतू जात नाही. 10 ते 15 मिनिटं आपण असंच ठेवूया. उपवासाची रताळ्याची बासुंदी खाण्यास तयार आहे. आपण तिला सर्व करूया. बासुंदी महाराष्ट्राची आणि गुजरातची फेमस अशी मिठाई आहे. या मिठाईमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ही बासुंदी शरीराला फार उपयुक्त आहे. त्यामुळे कोणत्याही उपवासाला तुम्ही ही रताळ्याची लच्छेदार आणि दाटसर बासुंदी तुमच्या ताटामध्ये असायलाच हवी. उपवासाची रताळ्याची लच्छेदार आणि दाटसर बासुंदी खाण्यास तयार आहे. ती मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. तुम्हीही बनवा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. सी यू अगेन.